श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस कथा सादर करत आहे. या कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर. श्रोते हो, यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की इन्स्पेक्टर जयकर यांना त्यांच्या ऑफिसमध्ये एक अज्ञात माणसाचा फोन येतो आणि तो सांगतो की बेलासिस रोडवर एका चाळीमध्ये एका खोलीमध्ये ते जर गेले तर त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजेल. याप्रमाणे जयकर त्यांच्या सहकाऱ्यांसह तिकडे जातात. त्या खोलीत त्यांना एक वामन नावाचा पिक पॉकेटर भेटतो. त्या खोलीची झडती घेता त्यांना एक नवीन सुटकेस त्या खोलीत मिळून येते. त्या सुटकेसमध्ये त्यांना एका तरुणीचं निर्वस्त्र प्रेत मिळून येतं. या खुनाचा तपास करताना तो अज्ञात फोन करणारा इसम त्याचं नाव अरुण चंदावरकर असल्याचं आणि तो वलसाडहून मुंबईला एका चंद्रा कौर नावाच्या तरुणीसह परत आल्याचं त्यांच्या तपासात निष्पन्न होतं. पुढे सब इन्स्पेक्टर कामत वलसाडला तपासासाठी जातात. तिथे हॉटेल पारिजात मध्ये तपास करताना महेश चंदावरकर आणि त्यांची पत्नी पौर्णिमा तिथे राहायला आल्याचं त्यांच्या लक्षात येतं. तिथे 2 दिवसानंतर अरुण चंदावरकर आणि त्यांची पत्नी जेव्हा चेकआउट करतात तेव्हा त्यांच्यासोबत एक मोठी सुटकेस असते. परंतु हॉटेलमध्ये येताना जी स्त्री त्याच्यासोबत असते ती स्त्री हॉटेलमधून बाहेर जाताना त्यांच्यासोबत नसते. दुसरी स्त्री त्यांच्यासोबत असते. ती ही चंद्रा कौर नावाची तरुणी त्यांच्यासोबत असते. इन्स्पेक्टर जयकर पुढील तपास करताना त्यांना अरुण चंदावरकर याचा ठाव ठिकाणा मिळतो. चंद्रा कौर हिचा देखील ठाव ठिकाणा समजतो आणि आता दोघांना इन्स्पेक्टर जयकर यांनी त्यांच्या स्टाफसह एका जाळ्यात पकडले आहे आणि दोघांनाही आता CID ऑफिसमध्ये येऊन इन्स्पेक्टर जयकर अरुण चंदावरकर यांची चौकशी करत आहे. या कथेचा पुढील शेवटचा भाग मी आता सादर करत आहे. अरुणचा चेहरा घामाने डबडबला होता. तेवढ्यात एका लेडी कॉन्स्टेबलने चंद्राला आत ढकलले. अरुणला ऑफिसात आणले होते हे चंद्राला अजिबात माहीत नव्हते. तर चंद्राला आपल्या अगोदर पोलिसांनी पकडलं आहे याची जाणीव अरुणला नव्हती. अरुणला बघता चंद्रा रडू लागली. आता जयकरांची सारी पार्टी आत शिरली. तेवढ्या सब इन्स्पेक्टर कदमांनी एक कागद जयकरांच्या हातावर ठेवला. कदमांनी एक सुरेख काम केले होते. जयकरांच्या ताब्यात अरुणला दिल्यानंतर कदम त्वरेने ग्रँड यार्डमध्ये गेले होते आणि त्यांनी खन्नांना मूळ घटनेची कल्पना न देता अरुणला त्यांच्या कौटुंबिक प्रकरणात अटक केली आहे असे सांगितले होते. कदमांना हे पाहिजे होते की अरुण किती तारखेपासून किती तारखेपर्यंत रजेवर होता. ग्रँड यार्डच्या ऑफिसात कदमांना समजले होते की अरुण बुधवार दिनांक 19 जानेवारी पासून बुधवार दिनांक 23 जानेवारी पर्यंत रजेवर होता. तो 24 जानेवारी रोजी कामावर हजर होणार होता. तसा अर्जही त्याने ऑफिसात दिला होता. हा अर्ज कदमांनी ताब्यात घेतला आणि खन्नांना बरोबर घेऊन ते आपल्या ऑफिसात आले. खन्ना अगोदर येण्यास तयार नव्हते, परंतु आपण गव्हर्नमेंट ड्युटी करत आहोत वगैरे सांगून कदमांनी खन्नांना ऑफिसात आणले होते. ऑफिसात आल्यानंतर खन्नांना खरा प्रकार समजून आला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. बोलवा, कदमांनी खन्नांना आत आणले. त्यांना पाहता अरुणच्या छातीत धडकी भरली. तेवढ्यात कांबळे हवालदारांनी ती सुटकेस आत आणली. पाठोपाठ अरुणने बलसाडला घेतलेली सुटकेसही आत आणली. ही सुटकेस चंद्राच्या घरात जयकरांना मिळाली होती. या सुटकेसमध्ये पौर्णिमाचे दागिने, चपला, पर्स अशा वस्तू होत्या. पौर्णिमाच्या अंगावरचे दागिने आणि घड्याळ देखील पर्समध्ये होते. जयकरांनी मामांकडे सापडलेले पाकिट, रेल्वे रिझर्वेशन फॉर्म, तिकीट, अरुणचा रजेचा अर्ज, टेलिफोनमधील कॅसेट, 100चा नोटा अशा अनेक वस्तू टेबलवर ठेवल्या आणि ते अरुणला म्हणाले, अरुण, महम्मदबाईकडील 100ची नोट, बलसाडच्या जयहिंद ट्रक मार्टमधील 100ची नोट, पारिजात हॉटेलमध्ये जे बिल दिलं त्या रकमेतल्या 100च्या या 8 नोटा, वामनने मारलेल्या तुझ्या पाकिटातील 100च्या 27 नोटा. या सर्व नोटांचे नंबर 53A सिरीज मधील 38 पासून सुरू होत आहेत. या सर्व नोटा 53A सिरीज मधल्या आहेत आणि सर्व नंबर 37 पासून पुढे मागे जुळतात. शिवाय मला चंद्राकडे 1700 रुपये सापडलेत. आता तुझी इथे झडती घ्यायची आहे. तुझ्या घराची झडती घ्यायची आहे. तिथेही काही नोटा सापडतील. मला खात्री आहे त्याही नोटांचे नंबर या सिरीज बरोबर जुळणारे असतील. बोल, आता तुला काय बोलायचंय? आणि हे बघ, जयकरांनी सर्वात शेवटी आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. पौर्णिमाच्या मृतदेहाचे वेगवेगळे फोटो काढण्यात आले होते. ते फोटो टेबलवर ठेवून जयकर म्हणाले, हे बघ तुझ्या बायकोचे फोटो आणि बोल. अरुणनं ते फोटो बघितले आणि त्याने मोठ्यांदा हंबरडा फोडला आणि स्वतःचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून तो रडू लागला. रडता रडता तो म्हणाला, सर, मला माझा गुन्हा कबूल आहे.
गुन्हा कबूल केल्याशिवाय तुला गत्यंतरच नाही अरुण. तू हा गुन्हा कसा आणि का केलास ते मला समजलं पाहिजे. सत्य समोर आलं पाहिजे. ते शोधून काढणं अवघड आहे असं समजू नकोस. तुझ्या विरुद्ध एवढा पुरावा मी जमा केलाय की केवळ या परिस्थितीजन्य पुराव्यावरूनही तुझी शिक्षा अटळ आहे. पण आता केलेल्या गोष्टीचा जर तुला पश्चाताप वाटत असेल, कुठेतरी थोडं मन हलकं व्हावं असं वाटत असेल, तर आता सारं काही प्रामाणिकपणे कबूल कर. सर, मला एक जरा ग्लास पाणी द्या. जयकरांनी खूण केली तसा शिपाई चटकन बाहेर गेला. अरुणनं जयकरांना काय सांगितलं ते जाणून घेण्यापूर्वी डेक्कन क्वीन मध्ये उतरलेल्या चंद्राचा पाठलाग सुरू झाल्यानंतर पुढे कोणत्या घटना झाल्या ते आपण जाणून घेऊ. चंद्रा बोरोली फास्ट ट्रेनमध्ये बसली होती, म्हणजे ती आता सरळ घरी जाणार होती हे उघड आहे. ती गाडी बांद्रा आणि अंधेरी या 2 स्टेशनवर थांबणार होती. परंतु चंद्रा या स्टेशनवर उतरणार नाही याची खात्री जयकरांना वाटत होती. शिवाय चंद्राच्या हातात एक सुटकेस देखील होती. हातात सामान घेऊन ती कशाला बांद्रा अंधेरीला उतरेल. परंतु कांबळे हवालदारांचं मन त्यांना खात होतं. ते अस्वस्थ झाले होते. ही बया बांद्रा अंधेरीला उतरली तर काय घ्या असा विचार करून ते दोन्ही स्टेशन जवळ आले तेव्हा डब्याच्या दरवाजात येऊन उभे राहिले होते. या 2 स्टेशनपैकी एखाद्या स्टेशनवर चंद्रा जर खाली उतरली तर कांबळे स्वतः प्लॅटफॉर्मवर उतरणार होते. पण तसं घडलं नाही. चंद्रा सरळ बोरोलीला उतरली. स्टेशनमधून बाहेर येताच चंद्राने रिक्षा पकडली. चंद्राने ती रिक्षा जाऊ दिली. थोडा वेळ तिथेच थांबले आणि नंतर वेगवेगळ्या रिक्षांमधून त्यांची पार्टी गोराईच्या दिशेने निघाली. चंद्रा गोराईला संगम नावाच्या इमारतीत राहत होती. जयकरांची पार्टी गोराईला पोहोचली. आता कांबळे हवालदारांना योग्य त्या सूचना देऊन जयकर आणि कामत चंद्राच्या घराच्या रोखाने निघाले. कांबळे ठरल्या वेळेला त्या घरात शिरणार होते. जयकर आणि कांबळेंनी आपापल्या घड्याळात बघितले. टाइम ॲडजस्ट झाला. आणखी बरोबर 10 मिनिटांनी कांबळे चंद्राच्या घरात शिरणार होते. जयकरांनी चंद्राच्या ब्लॉकची बेल दाबली. दार खुद्द चंद्रानेच उघडले. दारात दोघा अपरिचितांना बघून तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. जयकरांनी तिला या अवस्थेत फार वेळ ठेवलं नाही. आपले दोन्ही हात जोडून ते म्हणाले, नमस्ते चंद्राजी, आम्हाला अरुण चंदावरकरांनी आपल्याकडे पाठवले आहे. अरुणचे नाव ऐकताच चंद्राने जयकरांना आत घेतले. जयकरांनी आता एक वेगळीच भूमिका घेतली होती. त्यांची स्वतःची ओळख शहा अशी करून दिली होती. माझी रंगकला या नावाची नाट्यसंस्था आहे. आपण काल ग्रँड ॲडमध्ये विक्रम मोघे बरोबर गेलो होतो. तुम्ही पुण्याला गेलात असं मला चंद्रावरकरांनी सांगितलं. हो हो, चंद्रा मध्येच म्हणाली. काल रात्री मला त्याचा पुण्याला फोन आला होता. म्हणजे अरुणने काल रात्री चंद्राला फोन केला होता तर? जयकर चपापले. त्याने हा फोन कुठून केला असावा? अर्थातच त्याने त्याच्या घरून केला असावा. तुम्ही काहीतरी ड्रामा सिरियल करणार आहात का? हो, त्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करूया. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही आम्हाला सलगपणे तारखा दिल्या पाहिजेत. संबंध शूटिंग एका हॉटेलात करायचं आहे. तिथं सेट लावायचे आहेत. संपूर्ण शूटिंग मुंबई बाहेर करायचं आहे. कुठे? वलसाडला. कुठे? क्षणार्धात चंद्राच्या चेहऱ्यावरचे भाव पलटले. जयकरांनी ते अचूक टिपले. ते शांतपणे म्हणाले, बलसाडला. बलसाड? कोणतं हॉटेल? जयकरांनी चंद्राच्या नजरेला नजर भिडवली. ते पुन्हा शांतपणे म्हणाले, हॉटेल पारिजात, रूम नंबर 101. इलेक्ट्रिक शॉक बसावा तसं चंद्रा ताडकन उठून उभी राहिली. आता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती काहीशी भयभीत झाल्यासारखी दिसू लागली. काय झालं चंद्राजी? आपण एकदम अशा उभ्या राहिलात? जयकरही उठून उभे राहिले. चंद्रा त्यांच्या चेहऱ्याकडे घाबरून बघत होती. काहीशा थरथरत्या स्वरात तिने विचारले, कोण आहात तुम्ही? मी शहा नाही, जयकर सावकाश म्हणाली. मी CID इन्स्पेक्टर जयकर. हे माझे असिस्टंट इन्स्पेक्टर कामत. चंद्रा, 22 जानेवारी रोजी तू बलसाडच्या हॉटेल पारिजातमध्ये मिस्टर आणि मिसेस चंद्रावरकर यांना भेटायला गेली होतीस. त्या रूम नंबर 101 मध्ये काय घडलं? आणि 23 जानेवारीला तू आणि अरुण फ्लाइंग राणीनं मुंबईला आलात, त्यावेळी पौर्णिमा कुठे होती? तू बोरवलीला उतरलीस त्यावेळी तुझ्या हातात जी सुटकेस होती ती कुठे आहे? मी अरुणला अरेस्ट केलंय. अँड नाऊ यू आर अंडर अरेस्ट मिस चंद्रा. नेमके त्याच वेळी कांबळे हवालदार आपल्या शिपायासह धाडकन आत शिरले. त्यांच्याबरोबर महेश आणि प्रवीणही होते. त्या दोघांकडे बोट दाखवत जयकर म्हणाले, हा पारिजातचा असिस्टंट मॅनेजर महेश आणि हा प्रवीण. 22 तारखेला रात्री याच महेशकडे तू अरुणच्या रूम नंबरची चौकशी केली होतीस आणि 23 तारखेला सकाळी तू आणि अरुणनं या प्रवीण जवळ रूम चेकआउट केली होती. बोला, आता तुला काय बोलायचंय? चंद्राच्या तोंडून हुंदका फुटला. त्यावेळी घरात असलेली चंद्राची विधवा आई आणि धाकटी बहीण हा प्रकार पाहून घाबरून गेल्या होत्या. नंतर खरा प्रकार समजल्यानंतर दोघेही रडू लागले. अरुणला तर मी अटक केली आहे. त्याने मला सारं काही सांगितलंय. मला आता हे बघायचं आहे की तू आता मला खरं किती सांगतेस आणि खोटं किती सांगतेस ते. चंद्राचा चंद्रकोरीसारखा दिसणारा सुरेख चेहरा आता अमावस्याच्या रात्रीच्या ढगासारखा दिसू लागला होता. मान खाली घालून चंद्रा बोलू लागली. जयकरांना जो पुरावा सापडला होता तो प्रामुख्याने अरुण विरुद्ध होता. चंद्राविरुद्धचा पुरावा केवळ हॉटेल पारिजातमध्ये मिळत होता आणि चंद्राच्या बोलण्याची संगती जयकर मनोमन मिळवत होते.
चंद्रा खरं बोलते याची जाणीव त्यांना होऊ लागली. अर्थात तिचं हे बोलणं अरुणच्या बोलण्याबरोबर पडताळून बघणार होते. इथे बोरिवलीला 11:30च्या सुमारास सुटकेस मर्डर केसमधील एक संशयित आरोपी जयकरांना मिळाला होता आणि तिथे फाउंटनला महात्मा गांधी रोडवरील एका ऑफिसात सब इन्स्पेक्टर कदमांना दुसरा संशयित आरोपी मिळाला होता. चंद्रानं सारा काबुली जबाब दिला. आतल्या खोलीतून तिने सुटकेस आणून समोर ठेवली. अरुण आणि पौर्णिमा ही सुटकेस घेऊन बलसाडला गेले होते. पौर्णिमाचा मृतदेह नव्या सुटकेसमधून मुंबईत आणण्यात आला होता. या सुटकेसमध्ये पौर्णिमाचे कपडे, चपला अशा वस्तू होत्या. पर्समध्ये पौर्णिमाचे सर्व दागिने आणि मनगटी घड्याळ होते. या वस्तूंचा पंचनामा करून वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. चंद्राकडे एकूण 17 नोटा सापडल्या होत्या. या सर्व नोटा 100च्या होत्या. ही रक्कम अरुणने चंद्राला दिली होती. या नोटांचे नंबर 58 सिरीज मधले होते आणि ते 38 नंबर पासून सुरू होत होते. चंद्रा अरुणच्या संबंधातील साखळी अशी वाढली होती. जयकरांबरोबर एक लेडी कॉन्स्टेबल आली होती. जयकरांनी तिला हळूच काय सांगितले तशी लेडी कॉन्स्टेबल चंद्राला बरोबर घेऊन आतल्या बेडरूम मध्ये गेली आणि पुन्हा बाहेर आली. चंद्राच्या दोन्ही हातांच्या मनगटावर 2-3 ओरखडे तिला आढळले होते. जयकरांनी चंद्राची दोन्ही मनगटं बघितली. खरोखरच मनगटांवर काही ओरखडे होते, पण हे ओरखडे कधीचे आहेत हे जयकर ठरवू शकत नव्हते. ते फक्त एवढाच तर्क करू शकत होते की प्रत्यक्ष खुनाच्या वेळी झालेल्या झटापटीत हे ओरखडे चंद्राच्या अंगावर उठले असावेत. अर्थात ही झटापट कोणाबरोबर होण्याची शक्यता होती तर केवळ पौर्णिमाबरोबरच. आणि ते अगोदरच गृहीत धरल्याप्रमाणे जयकरांनी पौर्णिमेच्या हाताची नखं कापून जपून ठेवली होती. मात्र या ओरखड्यांच्या जखमा नेमक्या कधीच्या आहेत हे चंद्राच्या शारीरिक तपासणीवेळी नीटपणे समजणार होते. अरुणची पण तशीच तपासणी करायची होती. लेडी कॉन्स्टेबलने जयकरांच्या हातावर एक वस्तू ठेवली. ती वस्तू पाहता जयकरांची पराठी थक्क झाली. कामात तर अवाक जयकरांकडे बघतच बसले. ती वस्तू म्हणजे एक लांबसर मुलायमदार केस होता. लेडी कॉन्स्टेबल चंद्राला बरोबर घेऊन आतल्या बेडरूममध्ये गेली तेव्हा जयकरांच्या सांगण्यावरून तिनं चंद्राच्या डोक्यावरचा एक केस उपटला. चंद्राचे काळेभोर केस लांब सडक होते. लेडी कॉन्स्टेबलने केस पाठून उपटला तेव्हा चंद्रा क्षणभर विवळली होती, पण लेडी कॉन्स्टेबलनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. जयकरांनी आपल्या बुशशर्टच्या खिशातून एक बारीक पुडी बाहेर काढली. या पुडीत देखील एक केस होता. जयकरांच्या हातातल्या चिमटीत लेडी कॉन्स्टेबलने दिलेला केस होता. कामतांनी जयकरांच्या चिमटीतील केसाबरोबर हा केस ताडून बघितला. हे दोन्ही केस जवळजवळ सारख्या लांबीचे होते. या केसांची गुंतागुंत काही वेगळीच होती. ती जयकरांखेरीज इतर कोणाला माहीत नव्हती. 23 जानेवारी रोजी जी सुटकेस मामांच्या घरात सापडली होती त्या सुटकेसमध्ये पौर्णिमाच्या मृतदेहाखेरीज आणखी काही नव्हते. सुटकेस रिकामीच होती. खाकी रंगाच्या सुटकेसचा आतला भाग त्याच रंगाचा होता. जयकरांनी जेव्हा या सुटकेसची नीट बारकाईने पाहणी केली तेव्हा त्यांना सुटकेसच्या तळाला एक केस चिकटलेला आढळला. जयकर त्यावेळी कोणालाच काही बोलले नाही. त्यांनी ऑफिसात आल्यानंतर तो केस कोणालाही न सांगता हळूच काढून एका कागदात गुंडाळून ठेवला होता. मामांच्या घरात पौर्णिमेचा मृतदेह होताच, परंतु पौर्णिमाचे केस एवढे लांब नव्हते, म्हणून जयकर थोडेसे बुचकळ्यात पडले होते. ते त्यावेळी काही बोलले नाहीत. कदाचित आपले सहकारी आपल्याला मनात हसतील असं त्यांना वाटलं असावं. त्या रात्री जयकर एकटेच जे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी पोस्टमॉर्टेम हॉलमध्ये ठेवलेल्या पौर्णिमाच्या मृतदेहावरील डोक्यावरचा एक केस उपटला होता. सुटकेसमध्ये सापडलेला लांबलचक केस आणि पौर्णिमाचा केस यात बरेच अंतर होते आणि म्हणूनच या प्रकरणात आणखी कोणीतरी एक स्त्री, ती लांब केसाची असली पाहिजे असा संशय जयकरांना आला होता. आता या केसामुळे किती महत्वाचा प्रश्न सुटला होता तो पहा. अरुण आणि चंद्रा 23 तारखेला मुंबईत आले होते. जयकरांना अरुणचे 0812-08 या क्रमांकाचे तिकीट सापडले होते. त्याचा सीट नंबर होता 6. अरुणच्या शेजारी कोण बसलं होतं हे रिझर्वेशन चार्टवर पाहता कोणी मिस चंद्रा कौर प्रवास करत होती हे समजले, पण तिचे 0812-07 या क्रमांकाचे तिकीट बॉम्बे सेंट्रलला जमा झाले नव्हते. त्यामुळे अरुण आणि चंद्रा यांची कोणती सांगड घालता येत नव्हती. पण ही सांगड अचानक लागली. 24 तारखेला कामतांनी बलसाडून जयकरांना पहिला फोन केला तेव्हा त्यांनी बलसाड स्टेशनवर समजलेले चंद्रा कौर हे नाव जयकरांना सांगितले होते. ही चंद्रा कौर 22ला रात्री बलसाडला येऊन 23ला सकाळी पुन्हा मुंबईला परतली होती. मुंबईला परतताना तिचा तिकीट नंबर हा होता आणि सीट नंबर हा होता. हेच तिकीट बॉम्बे सेंट्रलला जमा झाले नव्हते. या प्रकरणात जी स्त्री आहे असे जयकरांना आरंभी वाटत होते त्याला बळकटी येत होती. कुठेतरी चंद्रा कौरचा आणि अरुण चंदावरकरचा संबंध लागण्याची शक्यता होती. त्याच रात्री कामतांनी पुन्हा जयकरांना फोन करून ही चंद्रा कौर मॉडेल आहे, जाहिरातीतून काम करते आहे, टीव्हीवरच्या जाहिरातीत असते वगैरे माहिती पुरवलेली होती. या प्रकरणात आणखी एक स्त्री आहे असं जयकर कामतांना म्हणाले होते. इतकंच नव्हे तर ही गोष्ट मामांच्या घरीच आपल्या लक्षात आली होती असंही ते कामतांना म्हणाले होते.
ही गोष्ट जयकरांना कशी समजली याचं बलसाडला कामत आणि कांबळेंना आश्चर्य वाटलं होतं. त्याला एक कारण होतं. परंतु आपल्या साहेबांना त्या सुटकेसमध्ये एक लांबलचक केस सापडला आहे आणि त्या आधारे साहेबांनी हे गणित मांडलं आहे, हे मात्र त्या दोघांना माहीत नव्हतं. अरुण आणि चंद्रा यांचा परस्परांबरोबरचा संबंध आहे ही गोष्ट जयकरांनी आणखी पक्की केली. सापडलेल्या या एका केसची गुंतागुंत ही अशी होती, पण ती आता सुटली होती. या एका केसानं काही गोष्टींवर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकला होता, पण तरीही हा केस काही पुरावा म्हणून जयकरांच्या समोरील मर्डर केसमध्ये घेता येत नव्हता. या एका केसानं जयकरांच्या विचारचक्राला थोडीफार गती दिली होती. हे दोन्ही केस बाहेर फेकून देत जयकर कामत आणि कांबळेंना म्हणाले, या केसच्या आधारेच मी तुम्हाला म्हणालो होतो, या प्रकरणात आणखी एक स्त्री आहे म्हणून. कांबळे हवालदार मनापासून हसले आणि म्हणाले, तुमचा तर्क कुठे आणि कसा चालेल काय सांगता येत नाही साहेब. चंद्राच्या घरातील तपासकाम संपलं होतं. तिच्या आईचा, बहिणीचा आणि शेजारच्यांचाही जाब घेण्यात आला. हे सर्व आटोपल्यावर जयकरांनी आपल्या ऑफिसात कदमांना फोन लावला. अरुणला ऑफिसात आणून बसवलं आहे. शिवाय धोंडीबा हमाल, माने शिपाई, महम्मदबाई, वामन यांना पण एन्क्वायरी रूममध्ये बसवलं आहे, असं कदमांनी जयकरांना सांगितलं. जयकरांनी समाधानाने फोन बंद केला. गोराई पोलीस चौकीजवळ उभी असलेली स्टेशन वॅगन संगम इमारतीसमोर उभी राहिली होती. जयकरांची पार्टी चंद्रासह ऑफिसच्या रोखाने निघाले. जयकर ऑफिसात पोहोचले तेव्हा दुपारचे 2:45 वाजले होते. इथं अरुणने आपण साफ अडकलो आहोत, आता कोणतीही गोष्ट लपून ठेवण्यात अर्थ नाही ही पक्की खात्री झाल्यानंतर आपल्या गुन्ह्याचा कबुली जबाब दिला होता आणि त्याशिवाय त्याच्यापुढे मार्ग नव्हता. पाप तर त्याने केलेच होते, त्या पापाचे प्रायश्चित्त त्याला भोगावे लागणार होते. आज ना उद्या ते उजेडात येणार होते. तशा जयकरांनी अरुण समोर एवढा जिवंत पुरावा ठेवला होता की त्या गोष्टी नाकारण्याची हिंमत नव्हती. प्रश्न एवढाच होता की अरुणने आपली पत्नी पौर्णिमा हिचा खून केला होता. तो हे कबूल करत होता, परंतु पौर्णिमा सारख्या सुंदर, सुशिक्षित आणि विचारी गृहिणीचा खून करण्याचं कारण काय होतं? एक गोष्ट नक्की असते, खुनासारख्या गंभीर प्रकरणात कुठेतरी पैसा, स्त्री, मालमत्ता आणि आपापसातले शत्रुत्व कारणीभूत असते. अरुणच्या बाबतीतही नेमके हेच घडले होते. वास्तविक पौर्णिमा किती सालस होती. पौर्णिमाचं माहेर मध्य प्रदेशात भोपाळला होतं. या दोघांचा विवाह काही प्रेमविवाह नव्हता, अगदी पत्रिका वगैरे जुळवून आणलेला विवाह होता. त्यांच्या लग्नाला अजून 2 वर्षही झाली नव्हती. अरुणचे आई वडील नागपूरला राहत होते. अरुण मुंबईत शिवाजी पार्कजवळ एकटाच राहत होता. अरुण ग्रँडॅड या ॲडव्हर्टायझिंग कंपनीत नोकरी करत होता. हा भाग वर आलाच आहे. या कंपनीत तो आर्ट डायरेक्टर होता. कंपनीची इतर कामही बघत होता. लठ्ठ पगार घेत होता. या पगारात दोघा पती पत्नींचं सुरळीत चाललं होतं. पण याच ग्रँड कंपनी बरोबर चंद्राचा संबंध होता. ही कंपनी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करायची तेव्हा त्या जाहिरातीसाठी कोणत्या मॉडेलचा उपयोग करायचा ते कंपनी ठरवायची. चंद्रा कौर अर्थातच दिसायला सुंदर होती. व्यवसायाच्या निमित्तानं अरुण आणि चंद्रा एकत्र आले होते. दोघातील जवळीक अधिकाधिक वाढत होती. ही जवळीक खूपच वाढली, दिवसेंदिवस वाढत होती. त्यावेळी अरुण विवाहित होता, परंतु तरीही पौर्णिमेला अंधारात ठेवून तो चंद्राच्या सहवासात रमत होता. पौर्णिमा स्वच्छ होती, परंतु अमावस्येच्या काळोखात ती वावरत होती. ग्रँड ॲड कंपनीची अधूनमधून एखादी पार्टी व्हायची. या पार्टीला अरुण पौर्णिमाला घेऊन जायचा. अर्थात चंद्राही तिथे हजर असायचीच. साहजिकच अरुणने चंद्राची पौर्णिमाबरोबर ओळख करून दिली होती. या ओळखीनंतर 2-3दा चंद्रा अरुणच्या घरी गेली होती. चंद्राने पौर्णिमाला आपली एवढी छाप मारली होती की पौर्णिमेला चंद्रा एक जवळची मैत्रीण वाटू लागली होती. लग्नानंतर अरुणने पौर्णिमाचा 2 लाखाचा विमा उतरवला होता. 50-60 हजाराची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतली होती. याखेरीज मुंबईतील त्याचा ब्लॉक त्याच्या नावावर होताच, जो त्याला त्याच्या सासऱ्याने घेऊन दिला होता. चंद्राला वडील नव्हते, फक्त एक धाकटी बहीण होती आणि आई होती. बहिणीचे लग्न हा चंद्रासमोर एक मोठा प्रश्न होता. ती स्वतः अविवाहित होती, पण अरुण विवाहित होता. या दोघांचे संबंध इतके पुढे गेले होते की दोघांना एकमेकांशिवाय वेगळं राहणं अशक्य झालं होतं. याला एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे शारीरिक सुख. शारीरिक सुखाचा खरा आनंद आपल्याला एकट्या चंद्राकडूनच मिळतो आहे असा पक्का विश्वास अरुणच्या मनात निर्माण झाला होता. हेच अगदी असंच चंद्रालाही वाटत होतं. अरुण बरोबर बेडरूममध्ये किंवा एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये घालवलेले क्षण हेच आपल्याला सर्व सुख देणारे आहेत आणि अरुणखेरीज आपली शरीर भूक दुसरा कोणीही पूर्ण करू शकणार नाही अशी तिला मनोमन खात्री झाली होती. चंद्राला अरुण कायमचा हवा होता. त्याच्याशिवाय तिला सारंच काही व्यर्थ वाटत होतं. पण जमणार कसं? अरुण तर विवाहित होता, त्याला त्याच्या क्षेत्रात मान होता. शिवाय त्याचा संसारही सुखाचा होता. पण हा सुखी संसार उधळून द्यायला चंद्रा जाळं वेढून लागली. अरुणच्या मनातून पौर्णिमाला नाहीसं करायचं
कारण ज्याच्याबरोबर लग्न करायचं त्याच्याच मदतीने बहिणीचा विवाह करायचा, बोरवलीचा ब्लॉक विकायचा आणि आईसह अरुणच्या घरी राहायला जायचा असा विचार चंद्राच्या डोक्यात अहोरात्र फिरत होता. चंद्रा पौर्णिमा विरुद्ध अरुणचं मन कलुषित करू लागली. चंद्रा अरुणजवळ आपले दुष्ट विचार कधी बोलून दाखवायची तर ऐन रंगात शरीर संबंध आला असताना अरुण कासावीस होऊ लागला. त्याला चंद्रा हवी होती, शिवाय पौर्णिमाला पण त्याला सोडायचं नव्हतं. एक दिवस चंद्रा आणि अरुण एका इंग्रजी चित्रपटाला गेले होते. तो एक रहस्यमय चित्रपट होता. एक नवरा काही भाडोत्री मारेकऱ्यांकडून त्याच्या पत्नीचा खून करतो, नंतर त्या भाडोत्री मारेकऱ्यांना स्वतः मारतो, अशा प्रकारची ती कथा होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर चंद्राच्या डोक्यात पौर्णिमेला नाहीसे करण्याचे विचार येऊ लागले. हळूहळू तिने हा बेत अरुणच्या गळी उतरवला. आपली सगळी योजना तिनं अरुणला सांगितली. पुढे काय करायचे तेही सांगितले. अरुण हा विचार ऐकून अगोदर हबकला होता, परंतु नंतर त्यानेही आपले मन निगरगट्ट बनवले आणि चंद्राशी तो सहमत झाला. मग एक दिवस चंद्राने आपली योजना नीट समजावून सांगितली. या योजनेवर अरुण बरोबर बोलून चंद्राने ती योजना अधिक पक्की केली. मुंबई बाहेर पौर्णिमेला न्यायचे आणि तिथे तिचा गळा दाबून खून करायचा अशी योजना तयार झाली. मुंबई बाहेर 3-4 तासाच्या अंतरावर एखाद्या शहरात जायचे असे ठरवण्यात आले. त्यासाठी नाशिक, पुणे ही शहरं अरुणने निवडली. परंतु या दोन्ही शहरात आपल्याला कोणीतरी भेटतील या भीतीने चंद्राने ही दोन्ही शहरं गाळून त्याऐवजी मुंबईपासून जेमतेम 3.5-4 तासावरील बलसाड हे शहर नक्की केले. या लहान शहरात अरुण आणि चंद्राला ओळखणारे आणि भेटणारे कोणी नव्हते. परंतु गुजरातमधील त्या शहरात टीव्ही पाहणारे बरेच लोक आहेत आणि कोणीतरी आपल्याला जाहिरातीत बघितलं असेल हा विचार चंद्राच्या डोक्यात आलाच नव्हता. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, पौर्णिमाला नाहीस करणं. आणि मग जे ठरले ते असे की 23 जानेवारीला चंद्राचा बलसाड येथे साखरपुडा आहे असं सांगून अरुणने 2 दिवस अगोदरच पौर्णिमेला बरोबर घेऊन बलसाडला जायचे. 22 तारखेचे चंद्राचे रिझर्वेशन करायचे. 22 तारखेस चंद्रा बलसाडला येऊन अरुणला भेटणार होती. त्याच रात्री त्या दोघांनी पौर्णिमेचा अडसर दूर करायचा आणि तिचा मृतदेह सुटकेसमधून मुंबईला आणून बॉम्बे सेंट्रलला क्लोक रूममध्ये ठेवून द्यायचा, अशी प्राथमिक योजना होती. या योजनेप्रमाणे अरुणने दिनांक 17 जानेवारी रोजी स्वतःचे, पौर्णिमाचे आणि नंतर चंद्राचे रिझर्वेशन केले. स्वतःचे रिझर्वेशन त्याने 20 तारखेचे केले तर चंद्राचे 22 तारखेचे केले. हा प्रवास फ्लाइंग राणीने होणार होता. अरुणने जेव्हा हे रिझर्वेशन केले तेव्हा त्याच्याबरोबर चंद्रा होती. अरुणनं त्याच्या बँकेतून 10,000 रुपये काढले होते. त्यापैकी त्याने चंद्राकडे 2,000 रुपये दिले होते. पुढे 3,000 पौर्णिमाकडे दिले होते आणि 2,000 स्वतःपाशी ठेवले होते. 10,000च्या या सर्व नोटा 100च्या होत्या. त्या 58A सिरीजमधील 38 नंबर पासून सुरू होणाऱ्या होत्या. चंद्राचा साखरपुडा आहे आणि आपल्याला बलसाडला जायचं आहे समजताच पौर्णिमेला आनंद झाला. आपण 2 दिवस अगोदरच जाऊन बलसाडला राहू, तेवढंच आपल्याला ते शहर बघायला मिळेल. चंद्रा 22ला तिथे येणार आहे असं पौर्णिमेला सांगून अरुण पौर्णिमासह सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी संध्याकाळी फ्लाइंग राणीनं बलसाडला जाण्यास निघाला आणि रात्री तो बलसाडला येऊन हॉटेल पारिजातमध्ये उतरला. अरुण जेव्हा हॉटेलात आला तेव्हा अर्थातच त्याच्याबरोबर पौर्णिमा होती. त्यावेळी नितीनने अरुणला रूम नंबर 101 दिली होती. 21 तारखेला सकाळी 10च्या सुमारास अरुण सहज म्हणून बाहेर पडला. पौर्णिमा त्यावेळी स्नान करत होती. महेशने अरुणला प्रथम बघितलं ते 21 तारखेला सकाळी. अरुण हॉटेल बाहेर पडला आणि थेट रेल्वे स्टेशन गाठून त्याने 23 तारखेचे स्वतःचे आणि चंद्राचे मुंबईचे तिकीट रिझर्व केले. यानंतर तो मुख्य पोस्टात आला. तिथून त्याने चंद्राला फोन करून पारिजात हॉटेलचा पत्ता आणि रूम नंबर सांगितला. चंद्रा दुसऱ्या दिवशी म्हणजे 22ला तिथे येणार होती. 21 तारखेला अरुण पौर्णिमासह रूममध्ये आराम करत होता आणि रूममधील टीव्हीवरचे कार्यक्रम बघत होता. 22 तारखेला अरुण आणि पौर्णिमा रूममध्येच होते. सकाळी उठल्यानंतर आज रात्री चंद्रा येणार आहे आणि उद्या संध्याकाळी आपण तिच्या साखरपुड्याला जाणार आहोत असं अरुणनं पौर्णिमेला सांगितलं होतं. काल सकाळी तू जेव्हा स्नान करत होतीस तेव्हा मी खालून काउंटरवरून चंद्राला फोन करून हॉटेलचा पत्ता दिला आहे असंही अरुण पौर्णिमेला म्हणाला होता. त्याच दिवशी संध्याकाळी गुजरात हँडलूम हाऊसमध्ये फार चांगल्या वस्तू मिळतात, शिवाय थोडी खरेदी करूया असे सांगून अरुण बाहेर पडला होता. परंतु पौर्णिमाला हॉटेलात बसून राहण्याचा कंटाळा आला होता. त्यानं महेशला सांगून रूममध्ये व्हिडिओ मागवला. आम्ही फिरून येतो असं महेशला सांगून अरुण पौर्णिमासह बाहेर पडला. फिरत फिरत तो जय ट्रक मार्टमध्ये आला. आदल्या दिवशी पोस्टातून चंद्राला फोन केल्यानंतर तो ट्रंक सुटकेसचे दुकान शोधत रस्त्यावरून चालला होता तेव्हा त्याला हे जय हिंद ट्रंक मार्ट हे दुकान दिसले होते. या दुकानातून अरुणनं एक सुटकेस विकत घेतली. दुकानदाराला 117 रुपये दिले आणि तो पुन्हा हॉटेलवर आला. आपल्याला जी काही खरेदी करायची आहे ती आपण उद्या करू आणि आता आपण पिक्चर बघत बसू असं त्याने पौर्णिमेला सांगितलं होतं. अरुणनं रूममध्ये व्हिडिओ मागवला होता, कॅसेट्स मागवल्या होत्या.
ते त्याने जरा डोकंच चालवलं होतं. रात्री चंद्रा येणार होती. त्या दोघांच्या योजनेनुसार पौर्णिमेला पहाटे पहाटे या जगातून नाहीसं करायचं होतं. तसेच फ्लाइंग राणी पकडायची होती. रात्रीच पौर्णिमेला मारून सबंदर रात्रभर तिचा मृतदेह रूम मध्ये ठेवायचा नव्हता. शिवाय तसे केल्याने तो मृतदेह मुंबईला नेईपर्यंत कुजून जाण्याची शक्यता होती. तेवढ्यासाठी रात्रभर व्हिडिओ बघण्याचा विचार अरुणनं केला होता. ठरल्याप्रमाणे त्या रात्री चंद्रा 9:15च्या सुमारास हॉटेलवर आली. 9 वाजल्यानंतर चंद्रा आता कोणत्या क्षणी येईल हे अरुण समजला होता. चंद्राला हॉटेल काउंटरवर भेटला तो महेश. महेशनं चंद्राला अरुणचा रूम नंबर सांगितला आणि त्याने तिला वर पाठवलं. पण त्याच वेळी आपण हिला कुठे बघितलं आहे असं त्याला मनोमन वाटत होतं. चंद्रा वर आली. अरुण आणि पौर्णिमाने तिचे स्वागत केले. तिचा साखरपुडा ठरल्याबद्दल पौर्णिमानं तिचं अभिनंदन केलं. चंद्रा आल्यानंतर अरुणनं टीव्ही बंद केला. मी आज दुपारीच आले आहे. आमच्या नातेवाईकांकडे साखरपुडा आहे, पण आमच्या घरी बरीच गर्दी आहे. शिवाय मला तिथे बरंच अवघडल्यासारखं वाटलं. मी आज इथे राहू का? नाही म्हणजे मी खाली काउंटरवर चौकशी केली, पण या हॉटेलमध्ये आज एकही रूम नाही. चंद्रा आपली गोडीने म्हणाली. असं पौर्णिमा चटकन म्हणाली, अगं जरूर राहा, त्यात काय विचारतेस? हा तर डबल बेड आहे. नको आपण एक्स्ट्रा बेड मागवूया. त्यापेक्षा मी सोफावर झोपतो, अरुण म्हणाला. शेवटी चंद्रानं ती रात्र त्या रूममध्ये राहायचं आणि सकाळी लवकर निघून जायचं असं ठरलं. अशा तऱ्हेने चंद्राची योजना इथपर्यंत व्यवस्थित जमली होती. रात्री जेवणाचा प्रश्न निघाला. चंद्राला भूक नव्हती. पौर्णिमाला देखील जेवणाची इच्छा नव्हती. त्या दोघी जेवत नाही म्हणून अरुणनं देखील जेवणाचा बेत रहित केला. हे सर्व योजनापूर्वक होतं. चंद्राने आणि अरुणने रात्री जेवण नाकारायचं हे त्या दोघांचं अगोदरपासून ठरलं होतं. आपण दोघांनी जर जेवण नाकारलं तर पौर्णिमा पण आपोआप जेवण नाकारेल हे अरुण आणि चंद्राला माहीत होतं. नेमकं तसंच घडलं आणि तसंच घडावं अशी अरुणची इच्छा होती. जर अरुणने तिघांच्या जेवणाची ऑर्डर दिली असती तर खाली काउंटरवर ड्युटीवर असलेल्या असिस्टंट मॅनेजरला रूममध्ये एकूण 3 माणसं आहेत हे आपोआप समजलं असतं. आता गप्पा सुरू झाल्या. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. रात्री 1च्या सुमारास चंद्रानं पिक्चर पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. आता खरं तर तेव्हा पौर्णिमेच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव उमटले होते. ते चंद्राच्याही लक्षात आले होते. परंतु चंद्राला वाईट वाटू नये म्हणून पौर्णिमानं संमती दिली. मात्र ती चंद्राला म्हणाली, मला झोप आली तर मी झोपते, तुम्ही तुमचं बघा. मग कशाला लावायचा? चंद्रा नाटकी स्वरात म्हणाली. तशी पौर्णिमा तिची समजूत घालत म्हणाली, तसं नाही ग, तू बघ, मला झोप आली तर मी झोपेन, नंतर तो आवाज जरा लहान कर म्हणजे झालं. अरुणनं व्हिडिओ सुरू केला. आता हा प्रोग्राम पहाटेपर्यंत चालणार होता आणि खरोखरच पौर्णिमा म्हणाल्याप्रमाणे तिला पहाटे पहाटे झोप आलीच. 3च्या सुमारास चंद्राला सांगून पौर्णिमा झोपली. आता चंद्रा आणि अरुण दोघेच जागे होते. इथपर्यंत तरी त्यांच्यामध्ये कसली आडकाठी आली नव्हती. येण्याची शक्यता नव्हती. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. पहाटेचे 4 वाजले आणि त्या बंद खोलीत मृत्यूच्या गिरट्या सुरू झाल्या. कोणाचा मृत्यू कोणत्या स्वरूपात आणि कुठे कसा येईल हे केवळ नियतीच जाणते. इथे अरुण आणि चंद्राच्या रूपानं पौर्णिमेचा मृत्यू उभा होता. ते दोघंही सावकाश पौर्णिमा जवळ आले. पौर्णिमा शांतपणे झोपली होती. अरुण थोडासा पुढे झाला. त्याने आपले दोन्ही हात पौर्णिमेच्या गळ्यावर आणले. क्षणार्धात चंद्राने पौर्णिमाचे दोन्ही हात घट्ट धरले. पुढच्या क्षणी अरुणने पौर्णिमेचा गळा आवळण्यास सुरुवात केला. पौर्णिमाने दचकून डोळे उघडले. ओरडण्यासाठी तिने तोंड उघडले. जोर एकवटून ती धडपडू लागली. पलंगावर उसळ्या मारू लागली. इथे अरुणची पकड घट्ट झाली होती. पौर्णिमाची धडपड हळूहळू कमी झाली. तिचा श्वास घुसमटू लागला. आस्ते आस्ते तिची हालचाल बंद झाली. पुढच्या सर्व घटना वर आलेल्याच आहेत. हॉटेल सोडताना अरुण बरोबर चंद्रा असलेली पाहणारा प्रवीण हा एकटाच महत्वाचा साक्षीदार होता. तसाच आदल्या रात्री चंद्रा अरुणला भेटायला हॉटेलमध्ये आलेली पाहणारा महेश साक्षीदार होता. त्याखेरीज बलसाड मुंबई रिझर्वेशन फॉर्म, त्यावरील अरुण आणि चंद्राचे नाव, अरुणचा हस्ताक्षर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्राच्या घरात सापडलेली सुटकेस. या सुटकेसमध्ये पौर्णिमाचे कपडे वगैरे वस्तू होत्या. पौर्णिमाचा विवस्त्र देह सुटकेसमध्ये ठेवताना चंद्राचा एक केस तुटला होता. पौर्णिमाच्या पर्समधील रक्कम अरुणनं आपल्या कोटाच्या खिशात ठेवली होती आणि बॉम्बे सेंट्रलला अरुणचं पाकिट मारल्यानंतरही त्याच्याकडे 100च्या नोटांचं बंडल होतं ते हेच. अरुण जवळ 100 रुपयांचं नोटांचं बंडल होतं असं मोहम्मदबाईंकडून जयकरांना समजलं होतं. परंतु त्याचं पाकिट मारलं गेलं असतानाही त्याच्याकडे अधिक पैसे कुठून आले या प्रश्नाचं उत्तर हे असं सुटलं. अरुण आणि चंद्रा बॉम्बे सेंट्रललाच उतरणार होते. परंतु जशी जशी मुंबई जवळ येऊ लागली तसा अरुणचा विचार बदलला. अरुणनं चंद्राला बोरवलीला उतरायला सांगितलं. तो स्वतः बॉम्बे सेंट्रलला उतरून नंतर दादरला जाणार होता. चंद्रानं सुटकेस आपल्या घरी ठेवायची आणि नंतर सवडीनं अरुण ती सुटकेस आपल्या घरी नेणार होता.
पण तत्पूर्वी तो पौर्णिमाचे कपडे, चप्पल, पर्स या वस्तू नष्ट करणार होता. पौर्णिमाचे दागिने मात्र चंद्रा स्वतःजवळ ठेवणार होती. पौर्णिमाच्या मृत्यूनंतर कधीतरी तिच्या माहेरची मंडळी पत्र पाठवतील, मुंबईला येतील, तिची चौकशी करतील, हे अरुण ओळखून होता. म्हणून तो स्वतः एमपीत जाणार होता आणि पौर्णिमा भोपाळला जाते असं सांगून मुंबईतून निघून गेली. पण तिचं काहीच पत्र किंवा फोन आला नाही, म्हणून आपण स्वतः चौकशीसाठी आलो आहोत असं सांगणार होता. थोडक्यात म्हणजे मुंबई ते भोपाळ या दरम्यान कुठेतरी पौर्णिमा बेपत्ता झाली असा देखावा तो उभा करणार होता. पौर्णिमाचा विवस्त्र देह सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. तिच्या अंगावरील कपड्यांवरून आणि दागिन्यांवरून पोलिसांना काही माग लागू नये अशी अरुणची इच्छा होती. त्याने तिच्या कपाळावरचे कुंकूही पुसले होते. मृत स्त्री विवाहित आहे का अविवाहित आहे असा संशय पोलिसांच्या मनात निर्माण करण्याचा हा त्याचा प्रयत्न होता. परंतु अरुणचा मूर्खपणा हा होता की पोलीस सर्जन बावळट आहे असं तो समजत होता की काय ते समजत नाही. पौर्णिमाचा मृतदेह बॉम्बे सेंट्रलच्या क्लोकरूममध्ये ठेवण्यामागे अरुणचा उद्देश हा होता की 7-8 दिवस ती सुटकेस तिथेच पडून राहील. कालांतराने मृतदेह कुजून तिची दुर्गंधी पसरेल. परंतु तिथल्या अनेक ट्रंक पैकी नेमका वास कशातून येतो हे समजणं कठीण होईल. आणि जरी रेल्वे पोलिसांनी सुटकेस फोडली तरी मृतदेह कुजल्यामुळे चेहरा ओळखता येणार नाही. आणि मुख्य म्हणजे मृतदेह बाहेरगावून आला हे नक्की करून रेल्वे पोलीस विशेष लक्ष न घालता केवळ बाहेरगावच्या पोलिसांना ही बातमी कळवतील. इथपर्यंत अरुणची योजना होती. पण वामनने जेव्हा त्याचं पाकिट मारलं तेव्हा अरुणचं विचारचक्र उलटं फिरू लागलं. आपल्या पाकिटात क्लोकरूमची रिसीट आहे. कदाचित ज्यानं पाकिट मारलं तो सुटकेस नेण्यासाठी येईल आणि आलाच तर लगेच येईल, कारण आपण ज्याचं पाकिट मारलंय तो नक्की पोलीस कंप्लेंट करेल व त्यापूर्वी आपण सुटकेस न्यावी असा विचार करून पाकिट मारणारा लगेच क्लोकरूम इथे येईल हे ओळखून अरुण लगबगीने क्लोकरूम पाशी आला. पाकिट मारलं आहे तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करा असं मानेशिपाईने सांगूनही अरुणनं कंप्लेंट केली नव्हती. अरुणचा अंदाज खरा ठरला होता. वामन थोड्याच वेळात तिथे आला आणि त्याने अरुणची सुटकेस क्लोकरूम मधून घेतली होती. अरुण लांबूनही बघत होता. वामन जेव्हा बाहेर आला तेव्हा अरुण त्याचा पाठलाग करत होता. वामन झपाझपा चालत होता. आपल्या हातात जी सुटकेस आहे त्यात एक मृतदेह आहे याची वामनला कल्पना नव्हती. उलट आपल्याला फार मोठं गबाड मिळालं आहे अशा आशेने तो घराकडे निघाला होता. वामन बेलासीस रोडवर आला आणि आपल्या सुरतवाला चाळीत शिरला. अरुणने ती चाळ पाहिली आणि त्याच्या डोक्यात वेगळाच विचार आला. त्यानं ताबडतोब इन्स्पेक्टर जयकरांना फोन करून घटना कळवली. एक गुन्हा केल्यानंतर त्या गुन्हेगाराच्या मनात गुन्हेविषयक विचारचक्र सुरू असतं की काय ते समजत नाही. जयकरांना अरुणने लागोपाठ 2 फोन केले. हे फोन चालू असताना जयकर आपल्या ऑफिसात कोणती किमया करत होते हे अरुणला कसं काय समजणार होते? तुला माझा नंबर कसा मिळाला? जयकरांनी अरुणला प्रश्न विचारला होता. त्यावर अरुण म्हणाला, एवढा गंभीर गुन्हा घडला म्हणजे अमुक अमुक प्रकरणाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अमुक अमुक पोलीस स्टेशनला कळवा किंवा अमुक अधिकाऱ्यांना कळवा अशी बातमी वर्तमानपत्रात येते. या बातमीत अनेकदा तुमचे नाव असते आणि फोन नंबरही असतो. तो माझ्या लक्षात होता. शिवाय माझ्या हातून हे कृत्य घडल्यानंतर मला सारखा तुमचा नंबर कोणास ठाऊक पण आठवत होता. वामन पकडला जाईल आणि प्रकरण आपोआप त्याच्या अंगावर जाईल हे ओळखून अरुणनं घाईघाईने जयकरांना फोन केला होता. तो स्वतः बायकोची मिसिंग कंप्लेंट करणार नव्हता. हे जर असं घडलं असतं तर प्रकरण काय महाभयानक गुंतागुंतीचं झालं असतं. पण सुदैवानं ते तसं घडायचं नव्हतं. शुक्रवारी दिनांक 24 तारखेला अरुण कामावर हजर झाला. तर त्याच दिवशी अरुण चंदावरकर आणि चंद्रा कौर ही 2 नावं कामतांना बलसाडला सापडली. आदल्या दिवशी ही 2 नावं बॉम्बे सेंट्रलला सापडली होती. 25ला कामत, महेश आणि प्रवीण मुंबईला आले. 26च्या प्रजासत्ताक दिनाच्या गडबडीत जयकरांचा संबंध दिवस गेला. 27ला संध्याकाळपर्यंत अरुण चंदावरकरच्या ऑफिसचा नक्की पत्ता टीव्ही सेंटरमध्ये मिळाला. चंद्रा कौरलाही महेशने ओळखले. 28ला शहाणी विक्रम बोगे बरोबर सरदारजीच्या वेशात ग्रँड यार्डच्या ऑफिसात गेलेल्या महेशनं अरुणला ओळखलं. त्याच दिवशी चंद्रा कौरच्या घरचा पत्ता मिळाला. ती पुण्याला गेली आहे आणि उद्या येणार आहे समजले. आणि 29 तारखेला हे दोन्ही पक्षी जयकरांच्या जाळ्यात आले. पुढचा तपास सोपा होता. कामत आणि कदम तो पार पाडू शकत होते. त्या प्रकरणात वाईट गोष्ट एवढीच होती की 4 दिवस वाट पाहून नंतर बेवारशी समजून पौर्णिमाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रात्री 10 वाजता चौकशी संपली. अरुण आणि चंद्राला लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. संबंधित मंडळींना निरोप देण्यात आला. आळं झटकून जयकर घरी जाण्यासाठी बाहेर पटांगणात आले. कामत, कदम, कांबळे त्यांच्याबरोबर होते. जयकरांनी सहज वर बघितले. आकाशात चंद्रकोर अत्यंत सुरेख दिसत होती. पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटत होती. त्या चंद्रकोरीकडे पाहत जयकर म्हणाले, या प्रकरणातील सर्व नावं नभो मंडळाशी जुळणारी आहेत. अरुण म्हणजे सूर्य, पौर्णिमा ही चंद्राबरोबर, तशीच चंद्राकौर पण चंद्राबरोबर संबंधित.
या प्रकरणात अगदी थोडी का होईना पण आपल्याला रजनीने पण मदत केली. रजनी म्हणजे रात्र आणि आज संकष्टी चतुर्थी आणि म्हणून तर ही चंद्रकोर सुरेख दिसते आहे. हिच्यासारखी चंद्रकोरही सुरेख दिसते, पण तिची फाशी अटळ आहे, अगदी अरुण सारखीच. कामत आणि कदम आणि कांबळेने संमतीदर्शक माना हलवल्या. श्रोते हो, ही कादंबरी आता संपली आहे. ही कादंबरी आपल्याला कशी वाटली याचा अभिप्राय कृपया द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद.